हॅलो गाईज, कशा आहात सगळे. इथे नडाळच्या इथे आलो आहे आम्ही आणि खूप सुंदर हे वातावरण आहे. हे मागे दिसतंय जे ते कॅन्टीन आहे, लोक बसलेत नाश्ता करायला. आणि हे जे पंचरत्न मंदिर आहेत म्हणजे 5 देवांचे मंदिर आहे तिथे. हे बघा किती सुंदर नजारा पण आहे, वातावरण खूप भारी आहे. संध्याकाळच्या टायमाला आम्ही आलो इथे देवदर्शनाला आणि खूप भारी वाटत आहे. मस्त पाऊस थांबलाय आणि आम्ही आलोय. हे बघा खूप सुंदर मंदिर आहेत मागे आणि जबरदस्त वाटतंय. हे इथलं व्ह्यू खूपच भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. जरूर एकदा विजिट करा नक्कीच. आणि शक्यतो संध्याकाळच्या टायमाला या एवढं प्रसन्न वातावरण वाटते, प्रसन्न मनाला भावूक असं वातावरण आहे, खूप प्रसन्न वाटते. हे बघा, हे साईबाबा मंदिर आहे पहिलं, नंतर आहे मयुरेश्वर गणेश मंदिर, नंतर आहे संकटमोचन हनुमान मंदिर आणि नंतर आहे महादेव मंदिर आणि नंतर आहे भवानी माता मंदिर. असे 5 देवांची इथे मंदिरातून पंचरत्न मंदिर ह्याला नाव दिलेलं आहे. नडाळच्या इथे आहे हे. आणि डोंगर, सह्याद्रीचा डोंगर मागे, सह्याद्रीची रांग आहे मागे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे, त्यामुळे अजूनच मनाला भावूक होणार आहे असं सुंदर वातावरण आहे. बघा किती भारी वाटतंय. खरंच खूपच सुंदर नजारा, इथून निघावं असं वाटत नाही. आणि संध्याकाळचा टाईम आहे, सो अजूनच वातावरण प्रसन्न, मनमोहक, भावूक झालेलं आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे खरंच मित्रांनो, तुम्हाला खरं सांगत आहे की एक वेळा जरूर व्हिजिट करा. संध्याकाळच्या वेळेला यायचं असेल तर. आणि खरंच इथे 10-15 मिनटं बसा, मन शांत प्रसन्न, मनात कुठले निगेटिव्ह विचार असतील, काही टेन्शन असतील, ते काही क्षणात निघून जातात आणि जीवनाचा खरा अर्थ कळतोय. परमेश्वराच्या दरबारात आल्या खरंच खूप भारी वाटतंय इथे. आणि लाईट वगैरे खूप सुंदर सजावट केलेली आहे त्यांनी. इथे गार्डन सुंदर बनवलेलं आहे आणि लाईट वगैरे सगळीकडे बघा मस्त. आय थिंक काही गणेश उत्सव येतोय ना, गणपती येत आहेत म्हणून मंडप डेकोरेशन वगैरे चालू आहे, सण येतोय म्हणून. जर शक्य झालं तर गणपतीच्या सणामध्ये एकदा येऊन व्हिजिट करेन आणि काय इथे गणेश उत्सव असेल तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, लाईव्ह करेन. ओके. तरी काही 4-5च्या दरम्यान आले ना, संध्याकाळी 4-5 वाजता, तर अजूनच इथे भारी सनसेट वगैरे बघायला मिळतो. आणि सगळीकडे म्हणजे असं सूर्य मावळतानाचे जे कवळे किरण असतात ना सूर्याचे सनसेटच्या वेळेस, ते अजूनच भारी वाटतात. आणि हे जे 5 मंदिर आहेत ते पण खूप भारी दिसतात. ही सह्याद्री पर्वताची डोंगर रांग पण खूप सुंदर दिसते. मागच्या वर्षी जे इरसाळवाडी गेली लँडस्लाईड होऊन, ती या सह्याद्री रांगेच्या कुशीतच होती. मागे आहे ती, यावरती टेकड्या दिसत आहेत, सह्याद्रीची रांग दिसते तिथे. आणि हे बघा गाईस, खूप सुंदर लाईट वगैरे केले, लाईटिंग केले म्हणून अजूनच भारी वाटते खरंच. झाडांमध्ये लाईट किती सुंदर दिसते ना. खूप. आणि हा सभा मंडप आहे, काही ट्रस्टचा प्रोग्राम असेल किंवा लग्न वगैरे असतात, मंदिरात लग्न वगैरे असतात, त्याच्यासाठी हा सभा मंडप आहे. जे म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा
त्यांचंच हे मंदिर आहे. खूप भारी वाटतं. हे गार्डन आहे, आता पाण्याने भरलं आहे, पण उन्हाळ्यामध्ये आहे ना हे फिरायला मस्त. लहान मुलं, म्हातारे माणसं म्हणजे सगळेच इथे खेळू शकतात, बसतात. मस्त मस्त वाटते. आणि ही जी भिंत आहे त्याच्या सगळ्या देवाधिकांच्या मूर्ती कोरून बनवलेल्या आहेत. तर हे बघा, इकडनं पण किती भारी वाटतं. हे 5 मंदिर असे आहेत. हे 5 मंदिर खरंच सुंदर सुंदर असं हे नळाचे इथे माणसांना देवस्थान तयार केलेलं आहे. खूप भारी वाटते. साई मंदिरामध्ये आणि संध्याकाळची आरती चालू आहे आणि किती भारी वाटतंय ते वातावरण. आरती सुरू असताना जबरदस्त घंटानाद होतो इथे. आणि हे बघा, सुंदर वातावरण आहे. जरूर एकदा व्हिजिट करा या मंदिराला. ओके गाईज, आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. थँक्यू. व्लॉग आवडल्यास शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भरभरून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जरूर एकदा इथे व्हिजिट करा. परत भेटू पुन्हा गणेश चतुर्थीमध्ये. आपण इथे लाईव्ह प्रोग्राम असेल तो दाखवायला लाईव्ह येऊया. ओके, चलो बाय.